यांच्या बाजूने मतदान झाले, पण ती विधानसभा त्रिशंकू आहे, तिथे कोणालाही बहुमत मिळालेलं नाही. अशा तऱ्हेने निकाल लागलेले आहेत. पण एनडीए अजून मजबूत झालंय पश्चिम बंगालच्या निकालानंतर. दिवा विसताना मोठा होतो. दिवा विसताना मोठा होतो, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. पश्चिम बंगाल जिंकल्या, दिव्याची एक वात जास्त पेटली. दिवा विसताना मोठा होतो. एनडीएच्या पतनाची ही सुरुवात असं मी मानतो. जिंकले पश्चिम बंगाल, जिंकले आसाम, तरी त्यांना देश चालवणं सोपं नाही आहे. असं काय महान काम केलं एनडीएने गेल्या वर्षभरामध्ये हे कोणी सांगितलं तर मी त्याचा सत्कार करेन. प्रचंड महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, गॅस सिलेंडर मिळत नाही आहे, नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत, जगामध्ये भारताची मानहानी सुरू आहे. नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्याची मानहानी सुरू आहे. मणिपूर पेटलेला आहे, कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. तरीही जेव्हा लोक मतदान करतात असं चित्र निर्माण केलं जातं, तेव्हा हा घोटाळा आहे आणि हा विजय सरळ मार्गाने मिळालेला नाही, हे लोकांनी स्वीकारलं पाहिजे. महिला आरक्षण विधेयक विशेष अधिवेशन त्याचा काही परिणाम नाही आहे. 92 लाख मतं तुम्ही ज्या पद्धतीनं डिलीट केलीत पश्चिम बंगालमधून, 92 लाख, हा त्याचाही परिणाम आहे. आणि जसं मी आज सकाळी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा ममता बॅनर्जींचा पराभव कधीच करू शकणार नाही पश्चिम बंगालमध्ये. पण भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाची युती झाली आणि त्या युतीमुळे हा पराभव झाला. आता हे जे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार, यांना त्या बदल्यात काय बक्षीस मिळतं आहे याची आता आम्हाला प्रतीक्षा आहे. पण इंडिया आघाडीतले जे सगळे महत्त्वाचे नेते, मोठे नेते, त्यांच्याकडे आता सत्ता नाही. स्टॅलिनकडे सत्ता नसणार, ममता बॅनर्जींकडे सत्ता नसणार. तर भविष्यात इंडिया आघाडीकडून एकत्र येण्यासाठी यावंच लागेल, एकत्र राहावंच लागेल. सत्ता असणे किंवा सत्ता नसणे याच्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका ठरत नाही. तुम्ही अमर्याद सत्तेचा वापर करून आमची सत्ता हिसकावून घेताय, ही हुकुमशाही आहे आणि त्याविरुद्ध लढावं लागेल. इंडिया ब्लॉकमध्ये असे अनेक पक्ष आहेत जे सत्तेत नाही आहेत. शिवसेना कुठे सत्तेत आहे, NCP कुठे सत्तेत आहे, असे अनेक पक्ष आहेत. नवीन मित्र आम्हाला मिळतील, आम्ही पुन्हा लढाईला उभे राहू. बोलिए क्या है हिंदी में? नहीं तो चलिए. देखिए, मैं ममता दीदी को पहचानता हूँ. चुनाव में हारना और मन से हारना ये दो अलग बातें हैं. ममता दीदी को जिस प्रकार से हराया गया है, भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगाल में कभी जीत नहीं सकती, कभी नहीं. लेकिन चुनाव आयोग और भारतीय जनता पार्टी का जो अलायंस हो गया, जिस तरह से मोदी और शाह का एक हमेशा सपना रहा कि सब कुछ जीत लिया लेकिन पश्चिम बंगाल नहीं जीत पाए, वो पश्चिम बंगाल जीतने के लिए ऐसे ऐसे हथकंडे अपनाए, वो हम देख रहे हैं. 90 लाख वोटों को डिलीट कर दिया. ये आसान बात नहीं है. 90 लाख वोट चुनाव आयोग डिलीट करता है. यहाँ चुनाव आयोग लोकतंत्र का हिस्सा नहीं है. सुप्रीम कोर्ट हमारी बात सुनने को तैयार नहीं है. प्रधानमंत्री की तो बात ही छोड़ दीजिए, तो सुनवाई होगी कहाँ? एक स्टेट जीतने के लिए आप लोगों ने सिर्फ अब मिसाइल और बंकरबंद गाड़ियाँ लाने के लिए सिर्फ बाकी थे, बाकी सब कुछ वहाँ लाया था. आपको लगता है